अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व माझ्या स्वामी भक्तांना आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी आरोग्यदायी जाओ, सुख संपत्तीने भरभरलेला असावं हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कारण आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जो आहे झोपण्यातील धर्मशास्त्रामध्ये कुठला नियम सांगितला आहे, स्वामी महाराजांची कृपा कशी प्राप्त करावी, कुठल्या दिशेने तोंड करून झोपल्यावरती धनप्राप्ती होते आणि कुठल्या दिशेने तोंड करून झोपल्यावरती नरकाचा वास भोगावा लागतो, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपण रोज झोपतो, पण कधी विचार केला आहे का की आपण कसं झोपतो, कुठे झोपतोय आणि कोणत्या दिशेला डोकं करून झोपतोय आणि आपल्या आयुष्यावरती त्याचा काय परिणाम होतोय? तर धर्मशास्त्र सांगतं, योग्य पद्धतीने झोपणारा मनुष्य हा केवळ स्वस्थ राहत नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये धन, शांती आणि यश आपोआप येतं. आज आपण जाणून घेणार आहोत की झोपण्याचे कोणते नियम आहेत, स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात कसा बदल घडू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे, तो ऐकून आणि तो अंगीकार करून तुमचं नशीब नक्की बदलू शकतं. तर सुरुवात करूया थोडाही वेळ न दवडता. आता सर्वात पहिला जो नियम आहे तो आहे सुमसान, निर्जन किंवा तुटलेल्या घरामध्ये तुम्हाला बिलकुलही झोपायचं नाही आहे. कारण धर्मशास्त्र सांगतं की जिथे ऊर्जा स्थिर नाही अशा जागी झोपणं टाळावं. निर्जन किंवा तुटलेल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, मनात भीती निर्माण होऊ शकते, मानसिक ताण वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो सुरक्षित, स्वच्छ आणि सकारात्मक असलेल्या घरामध्येच झोपा. आता दुसरा म्हणजे स्मशानभूमी किंवा देवळामध्ये झोपू नये. आता बरेचसे लोक असतात की त्यांच्या घराच्या शेजारी देऊळ असतं, पण देवळामध्ये ते कधी झोपण्यास जातात. पण असं बिलकुलही करू नका. देवळामध्ये बिलकुलही झोपू नका. स्मशानभूमी ही शांत पण गंभीर ऊर्जा तयार करणारी असते. देवळामधील ऊर्जा ही शक्तिशाली असते, पण ते झोपण्याचे योग्य ठिकाण नाही. त्यामुळे मन आणि शरीर असंतुलित होऊ शकतं. आता तिसरा उपाय म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठावं. आता ब्रह्ममुहूर्त हा 4:45 ते 4:30च्या दरम्यान असतो. तुम्हाला जर शक्य झालं तर यावेळी उठल्यावरती तुम्हाला वातावरण शुद्ध मिळतं, मेंदू शांत होतो. ध्यान, जप, अभ्यासासाठी ही उत्तम वेळ आहे. ही नियम पाळणारे लोक हे आयुष्यामध्ये खूप मोठे होतात आणि पुढे जातात. आता झोपण्याचा पुढचा नियम म्हणजे चौथा नियम म्हणजे झोपलेल्या व्यक्तीला कधीही तुम्ही अचानक उठू नका. आपल्याला सवय असते की चला उठा असं आपण म्हणतो, परंतु त्याला अल्लाद सावकाशपणे उठवा. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आत्मा आणि मन हे शांत अवस्थेत असतात. अचानक उठवलं तर हृदयावरती ताण येऊ शकते, भीती निर्माण होऊ शकते आणि मानसिक असंतुलन देखील होऊ शकतं. त्यामुळे जपून सर्व गोष्टी करा. आता पुढचा नियम म्हणजे विद्यार्थी किंवा सारथी असे जे काही असतात त्यांना जास्त काळ झोप येऊ देणे. जास्त वेळ झोपल्याने त्यांना आळस, लक्ष कमी होते आणि त्यांचं ध्येय कमी होते, अभ्यासात मागे पडतात. त्यामुळे मूळतः त्यांना 6 ते 7 तास ही झोप पुरेशी असते. त्यानंतर खूप जणांना अशी सवय असते की झोपताना बाथरूमला जातात आणि पाय धुवून लगेच बेडवरती येतात, परंतु पाय हे स्वच्छ कापडाने पुसलेले असावे. ओले पाय घेऊन कधीही तुम्ही अंथरुणावरती झोपू नये. याचं जर सायंटिफिक रिझन बोलायचं झालं तर ओल्या पायांनी सर्दी, ताप होऊ शकते, शरीरातील ऊर्जा असंतुलित होऊ शकते. झोपण्याआधी कोरडे पाय करा आणि मगच झोपा. आता पुढचा नियम म्हणजे पूर्ण अंधार करून कधीही झोपू नका. पूर्ण अंधारामध्ये भीती निर्माण होते, नकारात्मक विचार वाढतात. त्यामुळे हलका प्रकाश ठेवा. चालण्याटिपूर रात्री तर तुम्ही खिडकी म्हणजे जर जाळीची असेल तर उघडी ठेवली आणि मग झोपलात तरी शांत हवा येईल आणि मन देखील शांत होण्यास मदत होते. त्यानंतरचा नियम आहे की नग्न झोपू नये. संपूर्ण वस्त्रे परिधान करूनच झोपावे. धर्मशास्त्रानुसार शरीरावरती कपडे असणं म्हणजे संरक्षण होय. नग्न झोपल्याने ऊर्जा असंतुलित होते. पुढचा नियम म्हणजे बेडवरती खाऊ नये. बेडवरती खाणे म्हणजे विश्रांतीची जागा असते. बेडवरती खाल्ल्याने हे अन्नाचे कण राहतात, नकारात्मक ऊर्जा वाढते आणि झोपेची गुणवत्ता कमी होते. आता बघूया की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीमध्येच मी म्हटले होते की व्हिडिओच्या शेवटीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या दिशेने झोपावे. तर आता आपण बघूया की पूर्वेकडे डोके करून झोपल्याने विद्या प्राप्ती होते. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा असते.
त्यामुळे सूर्यदेवाला नमस्कारून या दिशेला झोपल्याने बुद्धी वाढते, लक्ष केंद्रित होते आणि विद्यार्थ्यांसाठी तर ही दिशा सर्वोत्तम आहे. आता पश्चिमेकडे डोके करून झोपल्याने चिंता वाढते, त्यामुळे पश्चिमेकडे कधीही डोके करून झोपू नये. मनावर ताण येतो, चिंता, अस्वस्थता आणि निर्णय घेण्यामध्ये अडचणी तयार होऊ शकतात. आता उत्तरेकडे डोके करून झोपल्याने भय वाढते, त्यामुळे पश्चिम दिशा आणि उत्तर दिशेला डोके करून झोपू नये. उत्तर दिशा म्हणजे मृत्यू आणि स्थिर ऊर्जा असते, त्यामुळे भयानक स्वप्न, असुरक्षितता आणि मानसिक त्रास वाढू शकतो. त्यानंतर उरली ती म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण दिशेकडे डोके करून झोपल्याने संपत्ती आणि आयुष्य वाढते. ही सर्वात महत्त्वाची दिशा आहे. दक्षिणेकडे डोके करून झोपल्याने आरोग्य सुधारतं, आयुष्य वाढतं आणि आर्थिक प्रगती होते. त्यामुळे दक्षिणेकडे डोके करून झोपावे. आता आपण बघूया की स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी मिळेल अशी कोणती दिशा आहे. तर ही आपण जी आत्ता बघितली ती दक्षिण दिशा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे अगोदरची ती म्हणजे पूर्व दिशा. या दोन्ही दिशा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दिशेला डोके करून झोपल्याने तुम्हाला नेहमी प्रगती आणि स्वास्थ्य मिळेल. त्यामुळे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पूर्व दिशेला डोके करून झोपावे आणि जे काही वृद्ध आहेत त्यांनी दक्षिण दिशेला डोके करून झोपावे. आता ह्या झाल्या दिशांच्या बाबतीत. तर आपण पुढे बघूया की स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्रभाव हा आपण कसा कनेक्ट करू शकतो. तर झोपण्याआधी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामजप केला तरी चालेल. दक्षिणेकडे डोके करून झोपत असाल तर पैशांची अडचण कमी होईल, मन शांत होईल आणि संकटे दूर होतील. स्वामी भक्तांनो आणि मैत्रिणींनो, हे नियम साधे आहेत परंतु आपल्या आयुष्यामध्ये मोठा प्रभाव टाकू शकतात. आजपासून या 3 गोष्टी नक्की अवलंब करा. ती म्हणजे दक्षिणेकडे डोके करून झोपा, झोपण्याआधी स्वामी नामाचा जप करा आणि ब्रह्ममुहूर्तावरती उठा आणि 7 दिवसामध्ये तुम्हाला स्वतः फरक अनुभवायला मिळेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.